नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण करिअर विषयी मार्गदर्शन मिळवतो. आज आपण वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांबाबत माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे जेईई, नीट, एमएचटी, सीईटी, एनडीए प्रवेश परीक्षा, ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जगदीश देवकाबाई बापूराव खंबायत सर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅम. जगदीश खंबायत सर हे वायब्रंट अकॅडमी भुसावळ ब्रँडचे संचालक आहेत. ते आयआयटी, जेईई, मेडिकल या क्षेत्रांविषयी विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनात ज्या काही शंका असतात त्यांचं योग्य करिअर काउन्सिलिंग करून निरसन करतात. ते विद्यार्थ्यांमध्ये JK सर म्हणून ओळखले जातात. जगदीश खंबायत सरांना एशियाज बेस्ट एज्युकेटर्स या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेला आहे. आयुष्याचा प्रवास हा अवघड नसतो तर इंटरेस्टिंग असतो असं ते म्हणतात. ते श्री कुलस्वामिनी लिंबज माता ग्रामीण चॅरिटेबल ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. घरात शिक्षणाचा अभाव होता, पण ते मात्र मोठ्या जिद्दीने शिकले. कौतुकास्पद बाब अशी आहे की आजवर त्यांनी 10,000हून अधिक विद्यार्थ्यांचं मोटिवेशनल करिअर काउन्सिलिंग केलेलं आहे. 500हून अधिक सेमिनार त्यांनी कंडक्ट केलेले आहेत. आयआयटी, मेडिकल, एनडीए क्षेत्रांविषयी ते विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आवड निर्माण करण्याचं काम करतात. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. परंतु त्यांचं मार्गदर्शन मिळवण्यापूर्वी आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबाबत त्यांच्याचकडून. सर, मी आता सांगितलं की आपला जन्म हा एका शेतकरी कुटुंबातून झाला. आपल्या घराला शिक्षणाची काहीही पार्श्वभूमी नसताना आपण याच क्षेत्रात आज प्रचंड छान असं करिअर करताय स्वतः, आणि इतरांचं सुद्धा एक उज्ज्वल करिअर घडावं यासाठी आपण प्रयत्न करताय. कसा होता हा प्रवास, म्हणजे शेतकरी कुटुंबापासून वायब्रंट अकॅडमीचे JK सर, हा प्रवास कसा होता नेमका? धन्यवाद मॅम. सर्वप्रथम मी G24 तासच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं संधी दिली. बघा, प्रत्येकाचा प्रवास हा नेहमी कठीण असतो, परंतु माझं एक व्यक्तिगत मत काय आहे की प्रवास हा कठीण नसतो, त्याला इंटरेस्टिंग आपल्याला बनवता आलं पाहिजे. कारण की आधी एवढे सोर्सेस नव्हते. ऑफकोर्स माझा एक जन्म शेतकरी कुटुंबात झाले, घरात शिक्षण कोणाचंच नव्हतं. पण मग मी जेव्हा 10वीला होतो आणि जेव्हा मला खरंच कोणाची तरी मार्गदर्शनाची गरज होती, तेव्हा मला मार्गदर्शन मिळालं नाही. म्हणून तो जो प्रवास, त्याची जी खरी प्रेरणा जी मला मिळाली ना, ती ॲक्च्युली मला तिथून मिळाली की बाबा, की माझ्यासारखे अजून कितीतरी मुलं असतील की त्यांना 10वी नंतर पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो. म्हणून मी माझं जे एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर माझं जे आवडतं क्षेत्र होतं, माझं आवडतं क्षेत्र होतं की मुलांना काउन्सिलिंग करणे. म्हणून मी काउन्सिलिंगला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मी काही इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः जॉब पण केले, कारण की आपण पहिले स्वतः अनुभव घेतला आणि नंतरच जर का त्याला आपण रिप्रेझेंट केलं तर त्याची मजा काही वेगळीच असते. मग तिथून तो प्रवास स्टार्ट झाला माझा. आणि आता मी वायब्रंट अकॅडमी हे जे आपलं भुसावळ आहे, भुसावळ ब्रँचच्या जे काही मुलं असतील, भुसावळ विभागातील ग्रामीण भागातील मुलांसाठी मी आज खेडोपाडीमध्ये जाऊन, प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आज आम्ही वायब्रंट अकॅडमीला पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मग मी सुरुवातीला माझं सगळ्यांना नाव माहीत होतं की जगदीश खंबायत सर आहे, जगदीश खंबायत सर आहे. परंतु मुलांनीच ते नाव ठेवलं की करिअर काउन्सिलिंगसाठी भुसावळ विभागामध्ये किंवा प्रत्येक स्कूलमध्ये माझे सेमिनार झाले, तर मुलांनीच तो मला उपाधी दिली की ते की जगदीश खंबायत हे आम्हाला खूप मोठं नाव वाटतं सर, त्याऐवजी आम्ही JK सर म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलणार. आणि तेव्हापासून तो JK सरांचा प्रवास चालू झाला आणि तो इंटरेस्टिंग प्रवास आजपर्यंत मी केलेला आहे. त्याबद्दल मला खूप आनंद होतो. त्यासाठी डेफिनेटली सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले मला. अगदीच, म्हणजे मुलांसोबत एक छान नातं तयार करून आपण त्यांना शिकवता, हे खरोखर उल्लेखनीय आहे या ठिकाणी. सर, मला आपल्याला विचारायचं आहे की आता सायन्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली आहे. खरं तर ती आधीपासूनच खूप जास्त आहे, पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जेव्हा आपण सायन्सचा उल्लेख करतो, विज्ञान शाखेचा उल्लेख करतो, तेव्हा आपल्यासमोर डॉक्टर किंवा इंजिनियर या दोनच पदव्या येतात. खरं तर हे क्षेत्र खूप व्यापक आहे. आपल्याकडून या सर्व प्रेक्षकांना हे कळावं की सायन्स विद्यार्थ्याने घेतल्यानंतर तो कोणकोणत्या क्षेत्रात कार्य करू शकतो, करिअर करू शकतो. आता सध्या नुकताच 10वीचा रिझल्ट आला.
10वीचा रिझल्ट आल्यानंतर काय असतं ना, मुलांमध्ये खूप सारं कन्फ्युजन असतं. मग ज्या मुलांनी डिसाईड केलं की मला सायन्स घ्यायचं आहे, ॲक्च्युली 20-25 वर्षापूर्वी काय होतं की फार कमी मुलं सायन्सकडे जायचे. परंतु आता कसं आहे की टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, AI चा जमाना आहे, डेटा सायन्सचा जमाना आहे, म्हणून मुलांचा कल आज सायन्स शाखेकडे वाढला. परंतु मग कन्फ्युजन काय आहे की बाबा सायन्स घेतल्यानंतर मला एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल. मग त्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं क्षेत्र असतं की इंजिनिअरिंग. आता नेमकं तुम्हाला इंजिनिअरिंग कुठून करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर मग इंजिनिअरिंग तुम्हाला तुमच्या लोकल जे काही कॉलेजेस आहेत तिथून करायचं आहे का, की महाराष्ट्रातलं जे टॉपमोस्ट कॉलेज आहे CET थ्रू मिळतं, COAP पुणे, तिथून तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे का, का तुम्हाला NIT किंवा IIIT नागपूरमधनं करायचं, का आपल्या मुंबईमध्ये IIT पवई आहे तिथून करायचं. म्हणजे हे पहिलं क्षेत्र की तिथून तुम्ही तुमचं करिअर ऑप्शन एक निवडू शकतात. म्हणजे पहिला चान्स असतो मुलांना इंजिनिअरिंगचा. ऑफकोर्स दुसरा चान्स असतो मेडिकल. आता आपल्याला माहिती आहे की कोविड नंतर मेडिकलचं महत्त्व अजून आपल्याला आले आहे. आज मी ज्या रुरल एरियामध्ये काम करतो असे 5-7-10 व्हिलेजेस मिळून एक डॉक्टर असतात. म्हणजे भारताला येथून पुढे भरपूर सारे डॉक्टर्स लागणार आहे. म्हणून मेडिकल क्षेत्रामध्ये मग एकच एक्झाम आपल्या डोक्यात येते. आता सध्या वन नेशन वन एक्झाम आहे, म्हणजे नीट एक्झाम आपण देऊ शकतो. मग फक्त नीटच होती का, तर नीटसोबत तुम्ही CETची पण एक्झाम देऊ शकतात, म्हणजे ज्यांना फार्मसी वगैरे करायचं असेल. त्यानंतर आधी एम्स आणि जिपमर ह्या 2 एक्झाम वेगवेगळ्या व्हायच्या, परंतु आता 2020पासून त्या बंद झाल्यामुळे आता नवीन नीट थ्रूच त्यांच्या संपूर्ण जागा भरल्या जातात. आणि अजून एक महत्त्वाची एक्झाम आहे बघा, आपल्याला माहिती आहे इंडियन आर्मी आहे, इंडियन नेव्ही आहे, इंडियन एअरफोर्स आहे, तर यांचे पण मिलिटरी हॉस्पिटल असतात, एअरफोर्सचे हॉस्पिटल असतात, नेव्हीचे हॉस्पिटल असतात. तर तिथं जर तुम्हाला जायचं असेल तर मग एक वेगळी एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. तिचं नाव आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. ओके, AFMCची एक्झाम असते, जे कॉलेज जे आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्येच आहे. मग तिथून सुद्धा तुम्ही तुमचं करिअर करू शकता. मग हा दुसरा पार्ट झाला की तुम्ही सायन्स घेतल्यानंतर तुम्हाला मेडिकल एक ऑप्शन मिळेल. परत एक तिसरं क्षेत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज प्रशासकीय अधिकारी म्हणून मुलांना आवडायला खूप आवडतं. ओके, मग त्यामध्ये बघा आता एक छोटूसा किस्सा मी सांगू इच्छितो मॅम, की आपला मॅक्झिमम जे आपले आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, तिथं जे कर्नल, मेजर, लेफ्टनंट जे आहे, बरोबर, तर आपले महाराष्ट्रातले मुलं कमी आहेत. तर हा चित्र जे आहे ना ते कुठं ना कुठं बदललं पाहिजे. मग आपल्याला याच्यासाठी जर तुम्हाला भविष्यात कर्नल, मेजर, लेफ्टनंट, कॅप्टन, पायलट जर बनायचं असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तर मग तुम्हाला नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन करावं लागेल, म्हणजे तुम्हाला NDA जॉईन करावं लागेल. तर हे एक थर्ड ऑप्शन आपल्याला त्याच्यामध्ये असतं. आणि चौथं ऑप्शन असतं मॅम रिसर्च इंडस्ट्री, टू बिकेम अ सायंटिस्ट. लक्षात घ्या, सायंटिस्ट नाव येतच आपल्या डोक्यात आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब येतात. ओके, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब खूप स्मॉल व्हिलेजमधनं आज सायंटिस्ट झाले, इस्रोमध्ये होते. तर मग माझं एक स्वप्न आहे की बाबा भुसावळमधून सुद्धा मुलं इस्रोमध्ये गेले पाहिजे, सायंटिस्ट झाले पाहिजे. म्हणजे मग तुम्ही इस्रोमध्ये जाऊन सुद्धा करिअर करू शकतात. हे सायन्स नंतर हे चौथं एक फील्ड त्याच्यामध्ये तुम्ही निवडू शकतात. म्हणजे पहिलं फील्ड इंजिनिअरिंग आहे, दुसरं मेडिकल आहे, तिसरं NDA आहे, चौथं रिसर्च आहे. आणि शेवटचं जे 5वं फील्ड आहे, ते 5वं जे फील्ड आहे ना ते या 4ही फील्डला कनेक्ट करतं शेवटी. त्या फील्डचं नाव आहे मॅम सिव्हिल सर्व्हिसेस, UPSC आणि MPSC. आता आपण नुकताच UPSCचा रिझल्ट आला. प्रत्येक IAS IPS ऑफिसरचं जर आपण एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर बघितलं ना तर मॅक्झिमम जे IAS ऑफिसर आहे ते डॉक्टर्स आहे, ते इंजिनियर्स आहे. म्हणजे या सगळ्या जो कनेक्टिव्हिटी आहे, तुम्ही जेव्हा UPSCची तयारी करतात तर आपल्याला तेव्हा सांगितलं जातं की तुम्ही तुमचा बेस आधी क्लिअर करा, 11-12 सायन्सचं NCERTचं बुक्स तुम्ही व्यवस्थित रीड करा. म्हणून मग त्यामध्ये भविष्यात जर मुलांना डिसाईड करायचं असलं की नाही सर मला भविष्यात मला IAS ऑफिसर बनायचं, आता माझ्याकडे भरपूर मुलं आहे की त्यांची ती इच्छा आहे की मला IAS ऑफिसर बनायचं आहे. मग UPSCचा रिझल्ट तुमचा कधी निघेल, जेव्हा तुमचा बेस स्ट्रॉंग होईल. बघा, आपल्याला बिल्डिंग मोठ्या बांधायच्या आहे, पण त्याचा पाया एकदम असा स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणून मग आपण UPSC आणि MPSC सुद्धा एक छान करिअर ऑप्शन्स आहे. म्हणजे बघा, तुम्ही
10वी जर घेतलं आणि त्यात सायन्स जर घेतलं तर या 5 मोठ्या मोठ्या ज्या फील्ड्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकतात मॅम. म्हणजे सायन्स घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरची अनेक दारं खुली होतात. Yes. आपण सांगितलं की आणि हे जे खरंच आहे की इयत्ता 10वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात बराच गोंधळ असतो की मी कॉमर्स घेऊ की सायन्स घेऊ. पण आता ठरलं की आता सायन्स घ्यायचं तरी सुद्धा एक गोंधळ असतो की विषय कोणते निवडू, मग मी गणित घ्यायचं की नाही घ्यायचं, याबाबत आपण काय मार्गदर्शन कराल? मॅम यामध्ये ना खूप मुलांना खरंच म्हणजे या विषयावरती काउन्सिलिंगची खूप गरज आहे. बरोबर. आता कसं असतं की सायन्स जर आपण घेतले तर आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो हे 4 ग्रुप आपल्याला मिळतात, 4 सब्जेक्ट आपण घेऊ शकतो. मग त्यामध्ये कसं आहे की सपोज माझा इंटरेस्ट जर का 10वीपर्यंत, आता पालकांनी याच्याकडे विशेष लक्ष ठेवायचं आहे की आपला जो मुलगा आहे की जो जेव्हा 8, 9, 10मध्ये असतो त्याची आवड काय आहे, तो सायन्समध्ये खूप चांगलं करतोय का, तो मॅथ्समध्ये खूप चांगलं करतोय का. सपोज तो मॅथ्समध्ये खूप एक्सपर्ट आहे, तो खूप छान ऑलिम्पियाडच्या मॅथ्सच्या पण एक्झाम्स देतो आहे आणि तो सॉल्विंग पण छान करतोय, तर मग मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्ही थोडाही वेळ नका लावू, कारण की त्याचा इंटरेस्ट मॅथ्स आहे म्हणून तुम्ही त्याला सरळ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घ्या आणि इंजिनिअरिंगच्या प्रिपरेशनसाठी टाका, कारण की भविष्यात सिव्हिल सर्व्हिसेसला पण तुमचं मॅथ्स खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. काही मुलांचा कल कसा असतो की त्यांना मॅथ्सविषयी थोडी भीती वाटते, मग ते मुलं सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये खूप ते छान करतात. बरोबर. मग ज्यांचं सायन्स खूप स्ट्रॉंग आहे, त्यांच्यासाठी तुम्ही मग मेडिकल फील्ड चॉईस करू शकतात. किंवा आता बऱ्याच वेळेस असं होतं, पालकांच्या पण एक्सपेक्टेशन असतात की सर मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेतोय, साईडला मला बायो पण ठेवायचं आहे सर, म्हणजे PCMB 4ही ग्रुप ठेवायचे. बघा आता PCMB जर तुम्ही ठेवले तर मेडिकल इंजिनिअरिंग हे तुमच्यासाठी ओपनच आहे. ओके. पण मग तुम्हाला परत NDAची पण डोर ओपन होतात, तुम्ही रिसर्चमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतात, तुम्ही भविष्यात सिव्हिल सर्व्हिसेसला पण तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये करिअर करू शकतात. म्हणून आपला इंटरेस्ट पहिला कशामध्ये आहे, दुसरा पालकांनी त्याचं ॲनालिसिस जर 8, 9, 10मध्ये केलेलं असेल की बाबा माझा मुलगा किंवा माझी मुलगी मॅथ्समध्ये एक्सपर्ट आहे किंवा सायन्समध्ये एक्सपर्ट आहे, मग त्यांनी त्याचं एक काउन्सिलिंग करून घ्यावं आणि काउन्सिलिंग केल्यानंतर त्या मुलांचा इंटरेस्टनुसार ते क्षेत्र निवडायला त्यांना इझी जाईल करायला. खरं तर कोणतंही क्षेत्र निवडलं तरी आपण कुठून शिक्षण घेतोय यालाही तेवढंच महत्त्व असतं, कारण त्यानुसारच आपली पुढची वाटचाल ठरणार असते. खरं तर अनेक विद्यार्थ्यांचा पहिलं प्राधान्य हे IIT मध्ये ॲडमिशन घेण्याकडे त्यांचा कल असतो आणि त्यासाठी ते दिवस रात्र अभ्यास करतात. IIT का निवडतात इतके विद्यार्थी सर? बरोबर. मॅम बघा आता जग फार झपाट्याने बदलत आहे. बरोबर. बघा आधी 20-25 वर्षांपूर्वी मी शिकलेलो होतो, मला गुगल चालवता येत नव्हतं. बरोबर. परंतु आता 25 वर्षानंतर काय झालं, आज खेड्यापाड्यातला माणूससुद्धा गुगल चालवतो आहे, लक्षात घ्या. मग हा जो गुगल आहे, ह्या गुगलला डेव्हलप करणारा व्यक्ती कोण आहे, तो सुपर ब्रेन्स आहे. आणि तो सुपर ब्रेन्स आला कुठून, तो IIT कॉलेजमधनं आलेला. जसे की उदाहरणार्थ आपले CEO जे आहेत गुगलचे, सुंदर पिचाई साहेब आहेत. बरोबर. ते सुद्धा एक गुगलचे IITचे स्टुडंट आहे. मग IIT आणि रेग्युलर कॉलेजमध्ये महत्त्वाचा जो मेन डिफरंट काय असतो माहिती आहे का, की IIT कॉलेजला तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती शिकवलं जातं, तुमचं प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज IIT कॉलेजला खूप छान होतं आणि रेग्युलर कॉलेजला आपलं एक थेरॉटिकल बेस्ड नॉलेज खूप छान असतं. म्हणून मुलांचा जो कल आहे की भविष्य आता कसं आहे की मला जर भविष्यात गुगल जॉईन करायचं असेल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, पेप्सिको, मास्टरकार्ड या साऱ्या मल्टीनॅशनल ब्रँडमध्ये मला जायचं आहे, मल्टीनॅशनल कंपनीत जायचं आहे, तर मग ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहे ह्या IITच्या कॉलेजमध्ये कॅम्पसला येतात. मग ऑफकोर्स मी त्याच्याविषयी मनात ठेवणार आणि या एक्झामसाठी मग तुम्हाला त्या लेवलचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला एक्सपर्ट लाईफ पाहिजे असेल, स्टँडर्ड ऑफ लाईफ पाहिजे असेल, तर मग मुलं IITचं ऑप्शन चूज करतात, कारण की तिथं आपलं प्रॅक्टिकल बेस नॉलेज, लाईव्ह बेस नॉलेज आपल्याला सगळ्यात जास्त मिळतं. म्हणून मुलांचा कल जो असतो ना, तो जास्तीत जास्त IIT कॉलेजकडे आहे. अच्छा. सर, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल किंवा NDA ऑफिसर व्हायचं असेल, या सगळ्या करिअरसाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेणं अत्यंत आवश्यक असतं, पण सोबतच त्यांच्या पालकांचा पाठिंबा देखील असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पालकांनी सुद्धा त्यांना प्रचंड प्रोत्साहित करायला हवं. या अनुषंगाने आपण पालकांना काय संदेश द्याल? मॅम यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो असतो ना, त्या मुलांच्या आई आणि वडिलांचा असतो, लक्षात घ्या. हे बघा, स्वप्न बघणं चुकीचं नाही आहे,
पण तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी त्या ट्रॅकवरती आहेत का ते पहिले बघणं आपल्याला खूप गरजेचं आहे. मग सपोज ज्याने IIT निवडलं, JEE करायचं त्याला, ज्याला मेडिकलला जायचं, मग त्यामध्ये पालकांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो. आता जेवढा माझा अनुभव आहे, काय असतं ना की ॲडमिशन घेण्यापर्यंत पालकांचा मुलांशी स्ट्रॉंग संवाद असतो, पण जेव्हा त्याची जर्नी स्टार्ट होते मग त्याच्यामध्ये भरपूर असे काही जे टॉपिक्स असतात, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन, न्यूमेरिकल्स जेव्हा ते मुलं करतात तर ते मध्ये मध्ये ना डिमोटिवेटेड होऊन जातात. मग यासाठी पालकांनी एक सवय जर मुलांसाठी लावून घेतली की बाळा तू आज क्लासला गेला किंवा कॉलेजला गेला तर तुला जे शिकवलं आहे ते तुला कळलं का, बरोबर. मग जर त्याला ते कळलं असेल तर मग त्याला एक्झाम्समध्ये चांगले मार्क्स येतील. मग सपोज त्याला तो कधी कधी मुलं शाय असतात, ते सांगत नाही, पण ते पालकांना इझी सांगतात. मग जर का पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवून मुलांशी डेली कोऑर्डिनेशन करून जर का त्यांनी मुलांना प्रोत्साहित केलं तर ते इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज असेल त्यांच्याशी कोऑर्डिनेट करू शकतात, त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट टीचरसोबत ते बोलू शकतात आणि मग मुलं त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. पहिला त्यांच्याशी संवाद. दुसरा, मॅम पालकांनी कंटिन्युअसली ना त्यांना जे शिकवणारे जे शिक्षक आहेत, बरोबर, यांच्याशी तुम्हाला कोऑर्डिनेशन खूप गरजेचं आहे. इन्स्टिट्यूटसोबत तुमचं कोऑर्डिनेशन खूप गरजेचं आहे. नाहीतर फक्त आम्ही शिकवतोय आणि तो कॅच काहीच नाही करत आहे, तसं मुलांचं झालं नको पाहिजे. म्हणून पालकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पालकांनी सगळ्यात जास्त बघा, आता मोबाईल हा जो विषय आहे तर मोबाईलसाठी पालकांनी मुलांना थोडं लिमिटेशन असलं पाहिजे. कारण की तुम्ही जेवढा फेस टू फेस मुलांशी संभाषण करणार, टीचरसोबत जेवढं फेस टू फेस करणार, तो कुठं ना कुठं मोबाईलचा थोडा वापर पालकांनी मुलांना कमी करू दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं मॅम, बघा त्याला 5 किंवा 6 तास क्लासमध्ये बसायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं फूड. लक्षात घ्या. तर आता माझ्या व्हायब्रंट अकॅडमीला मी ब्रेकमध्ये प्रत्येक मुलाचं टिफिन चेक करतो. कारण कसं बघा, 6 तास तुम्हाला शिकायचं आहे तर तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी असली पाहिजे. मग तुमच्या टिफिनमध्ये तसं हेल्दी फूड असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेस मुलं काय करतात की बाहेरून काही खाऊन घेतात आणि मग त्याच्यामुळे तब्येत खराब होते. तर पालकांनी किंवा पर्सनली मी जेवढ्याही आई आहेत, मदर्स आहेत, त्यांना मी सांगतो की मुलांना तुम्ही हेल्दी फूड पाठवा, जेणेकरून या 4-5 गोष्टी जर आपण केल्या आणि वेळोवेळी इन्स्टिट्यूटच्या संपर्कात राहून त्यांचा 3 महिन्यांचा प्रोग्रेस काय होता, ॲनालिसिस त्यांचं काय होतं की फिजिक्समध्ये तो कसा गेला, केमिस्ट्रीमध्ये कसा गेला, मॅथ्समध्ये कसा गेला, त्याचा ॲनालिसिस जर पालकांनी वेळोवेळी अपडेटेड ठेवलं तर मला नाही वाटत की त्यांच्या मुलाचा रिझल्ट निघायला काही प्रॉब्लेम होईल. म्हणून व्हायटल रोल जो प्ले असतो तो पालकांचा असतो त्याच्यामध्ये. आपण व्हायब्रंट अकॅडमीद्वारे विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग करता, त्यांना शिकवता. जर आपल्या प्रेक्षकांमधल्या विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा आपल्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क साधू शकतात, अगदी थोडक्यात सांगा. बरं, व्हायब्रंट अकॅडमी ही जी आहे ना ती भुसावळला, यावल रोडला साई जीवनच्या समोर आहे. ओके, तर त्यावरती तुम्ही आपल्याकडे एक IQ टेस्ट असते. ज्या मुलांना वाटते की मला ॲडमिशन घ्यायची आहे तर त्यांनी व्हायब्रंटची एक एक्झाम आहे, व्हायब्रंट स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट, ती IQ टेस्ट ते देऊ शकतात. दिल्यानंतर मग त्याचं ॲनालिसिस होतं की मॅथ्स आणि सायन्स, आणि मग त्यानुसार त्याला काउन्सिलिंग केली जाते आणि मग ते मुलं येऊन तिथं जी त्यांना बॅच पाहिजे, मेडिकलची असो, इंजिनिअरिंगची असो किंवा NDAची असो, ती बॅच ते मुलं जॉईन करू शकतात. अगदीच सर, आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू मॅम. प्रेक्षक हो, आपल्याला सरांकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल, काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावरून आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर त्यांच्या व्हायब्रंट अकॅडमीच्या भुसावळ ब्रँचचा पत्ता सुद्धा आम्ही दिलेला आहे. आता वेळ झालेली आहे या ठिकाणी इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.